नमस्कार. सिटी न्यूज नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. आयशर कंपनीच्या ट्रॅक्टर शोरूमला लागली भीषण आग. बाजूलाच पेट्रोल पंप असल्याने लोकांमध्ये प्रचंड घबराट. पारस थर्मल पॉवर स्टेशनच्या कोळसा मिलमध्ये भीषण स्फोट. कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेले कामगार गंभीररित्या भाजले. अकोला जिल्ह्यात उष्णतेचा कहर कायम. उद्यापासून नौतपाला सुरुवात. जिल्ह्यात गेल्या 13 दिवसांपासून हीट वेव्हचा कहर सुरू. देशात तिसऱ्यांदा वाढले पेट्रोल आणि डिझेलचे दर. अकोल्यात पेट्रोल 90 पैशांनी तर डिझेल 95 पैशांनी महाग. वाशिममध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का. माजी जिल्हा प्रमुख सुरेश मापारी समर्थकांसह भाजपमध्ये दाखल. आता सविस्तर बातम्या. अकोला शहरातील शिवणी परिसर येथील आयशर कंपनीच्या ट्रॅक्टर शोरूमला सकाळी 8 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण केले. ट्रॅक्टर शोरूमच्या जवळच पेट्रोल पंप असल्याने परिसरात नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. शहरातील शिवणी परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 ला लागूनच असलेल्या आयशर कंपनीच्या ट्रॅक्टर शोरूमला सकाळी 8 वाजताच्या सुमारास आग लागली. ट्रॅक्टर शोरूमच्या खाली कंपनीचे गोदाम होते. या गोदामाच्या आतून सकाळी धूर निघत असल्याचे काही लोकांना दिसले आणि बघता बघता आगीने उग्र रूप धारण केले. ट्रॅक्टर शोरूमच्या अगदी बाजूलाच पेट्रोल पंप असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भय निर्माण झाले होते. सुरक्षेचा उपाय म्हणून तात्काळ पेट्रोल पंप रिकामा करण्यात आला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होण्यास सुरुवात झाली. आगीचे भीषण रूप स्वरूप आणि बचाव कार्य. ही आग इतकी भीषण होती की खालच्या गोदामातून आगीच्या ज्वाला ट्रॅक्टर शोरूमच्या वरच्या मजल्यापर्यंत पोहोचल्या होत्या. आगीमुळे संपूर्ण परिसरात काळ्या धुराचे मोठे साम्राज्य पसरले होते. गोदामाच्या आत धूर भरल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यासाठी खाली उतरणे कठीण झाले होते. तरीही आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी जीवाची पर्वा न करता मोर्चावर पाय रोखून उभे होते. झालेले नुकसान. आयशर कंपनीच्या या गोदामात काही ट्रॅक्टर, ऑइल, टायर्स इत्यादी साहित्य भरलेले होते, ज्यामुळे हे गोदाम धू जळू लागले. बघता बघता सर्व काही जळून खाक झाले. गोदामाच्या आतून एकामागून एक स्फोटांचे आवाज येत होते, ज्यामुळे उपस्थित नागरिकांच्या छातीत धडकी भरली होती. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आग विझवताना आपले कर्तव्य बजावणारा अग्निशमन दलाचा एक कर्मचारी किरकोळ जखमी झाला. हे वृत्त लिहेपर्यंत अग्निशमन दलाच्या 7 गाड्या आग विझवण्यासाठी वापरण्यात आल्या होत्या. तरीही आग धुमसतच होती. यावरून आग किती भीषण होती याचा अंदाज लावला जाऊ शकतो. प्राथमिक अंदाजानुसार आग शॉर्ट सर्किटमुळे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुदैवाची गोष्ट म्हणजे कोणीही गंभीर जखमी झाले नाही आणि सध्या नुकसानाचा अंदाज घेतला जात आहे. शिवनी में यहाँ पे गोडाउन में यहाँ पे स्टोरेज था, खाली बैरल, टायर सबका स्टोरेज था यहाँ पे। और सुबह यहाँ पे आग लगी थी। अभी आग 60-70% कंट्रोल में है। यहाँ पे फायर ब्रिगेड आई थी, महानगर पालिका की और फायर ब्रिगेड की, चारों फायर ब्रिगेड साथ में आई है। और हमने रोटेशन बेसिस से पानी का भी इसको रिफिलिंग का टेक्निक यूज करा है। अब 60-70% कंट्रोल में आ गई है। कोई भी कैजुअलिटी नहीं है। यहाँ पे क्राउड कंट्रोल करने के लिए RCP को भी बुलाया है, पूरा एरिया कॉर्डन करा है और ट्रैफिक के भी अंदर यहाँ पे हाजिर हैं। कुछ ही अभी कंट्रोल में आने के बाद हम सारा एरिया को काम के लिए खोल देंगे। मैम, क्या इसमें 2 कर्मचारी झुलस गए हैं दमकल के? कैजुअलिटी कुछ नहीं हुई है, पर उसके बाद उनको भी दवाखाना लेके गए हैं। कितना जोखिम भरा था? बगल में ही जो है पेट्रोल पंप था, आसपास घर पे शोरूम से बाकी के माहौल डेंजरस है क्वाइट, क्योंकि यहाँ पे पेट्रोल पंप भी साइड में है और हैबिटेशन भी है यहाँ पे। पर गंभीरता को देखते हुए सारे लोग एक्शन पे आए और हमने बहुत कायम कराया आग को। और हम फ्यूचर में भी कोशिश करेंगे कि कोई भी रूल का उल्लंघन ना हो किसी चीज़ का। पर यहाँ पे गोडाउन में स्टोरेज थी, उनका ही था और इशू क्वाइट कंट्रोल में आ गया।
पारस थर्मल पॉवर स्टेशनमधील कोळसा मिलमध्ये शनिवारी सकाळी एक भीषण अपघात झाला, ज्यामध्ये पॉवर हाऊसच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. कोळसा मिलमध्ये जेव्हा बॉयलर सुरू होता, नेमका त्याच वेळी एक मोठा स्फोट झाला. या स्फोटात 3 कामगार गंभीररित्या भाजून जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका भयानक होता की कोळसा मिलमध्ये कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेले शेख अकबर, कांचन ढिगोले आणि अन्य एक कामगार या स्फोटाच्या तडाख्यात आले आणि खाली कोसळून गंभीर जखमी झाले. अपघात घडताच घटनास्थळी एकच एक धावपळ आणि गोंधळ उडाला. बॉयलरच्या आसपास उपस्थित असलेल्या इतर कामगारांनी तत्परता दाखवत तिन्ही जखमींना तात्काळ उपचारासाठी अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पारस थर्मल पॉवर स्टेशनचे अधिकारी तातडीने अकोल्यातील रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी जखमी कामगारांची भेट घेतली. या भयानक अपघातामुळे पारस पॉवर स्टेशनमधील कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा अत्यंत गंभीरपणे समोर आला आहे. कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांच्या जीवाशी चाललेला हा खेळ कधी थांबणार, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. कामगारांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने योग्य पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात एखाद्या मोठ्या आणि जीवघेण्या दुर्घटनेचा सामना करावा लागू शकतो. या घटनेची सध्या संपूर्ण पारस परिसरात तीव्र चर्चा सुरू आहे. अकोला जिल्हावासियांना पुढील काही दिवस भीषण उष्णतेपासून दिलासा मिळण्याची चिन्ह दिसत नाहीत. सकाळी 9 वाजल्यापासूनच सूर्याने आग ओकण्यास सुरुवात होते. याच दरम्यान उद्या सोमवारपासून नौतपा सुरू होणार आहे. या काळात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरचे पुढील 5 दिवसांसाठी 23 मे रोजी हवामानाचा अंदाज दिला आहे. त्यानुसार जिल्ह्यात पुढील 5 दिवसांपर्यंत हवामानात सतत कोरडे राहील. तसेच काही ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याचा इशारा देत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शनिवार 23 मे रोजी जिल्ह्याचे कमाल तापमान 44.9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. विशेष म्हणजे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने रौद्ररूप धारण केले आहे. सकाळी 10 वाजल्यापासून रस्त्यावरील वर्दळी खूप कमी झालेली पाहायला मिळते, तर दुपारनंतर 12 वाजल्यापासून बाजारपेठा आणि चौकांमध्ये शुकशुकाट नजरेस पडतो. कडक ऊन आणि उष्ण वाऱ्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी, मजूर आणि वाटसरूंना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नौतपा दरम्यान सूर्याची किरणे अतिशय प्रखर होऊन पृथ्वीवर येतात, ज्यामुळे तापमानात आणखी वाढ होऊन उष्ण वारे वाहण्याची स्थिती निर्माण होते. अकोला जिल्ह्यातच यावेळेस कमाल तापमान 46.9 अंशापर्यंत नोंदवले गेले आहे, जे गेल्या काही वर्षात कधीही इतके वाढले नव्हते. हवामानाची सध्याची स्थिती पाहता हे स्पष्ट दिसत आहे की पुढील एक आठवडा तरी सर्वसामान्य नागरिकांना या भीषण उष्णतेपासून दिलासा मिळणार नाही. नौतपा सुरू झाल्यानंतर सूर्याच्या उष्णतेसोबतच उकाडा देखील कहर करू शकतो. दुसरीकडे जर मान्सूनपूर्व पाऊस झाला तर मात्र दिलासा मिळण्याची आशा आहे. खाडी युद्धाचे परिणाम आता संपूर्ण भारतात दिसून येत आहेत. इंधनाची आवक घटल्यामुळे इंधनाच्या दराचा आलेख वर चढत आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या असून यामुळे अकोल्यात पेट्रोल 109.8 रुपये तर डिझेल 95.69 रुपये प्रति लिटर झाले आहे. पेट्रोल 90 पैशांनी तर डिझेल 95 पैशांनी महागले आहे. सरकारने इंधन टंचाईच्या काळात 14 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले होते. तेव्हा अकोल्यात पेट्रोलचा दर 104.11 रुपये होता, जो आता वाढून 109.8 रुपये झाला आहे. प्रीमियम पेट्रोल 113.14 रुपये प्रति लिटर होते, जे आता वाढून 118.16 रुपये झाले आहे. डिझेलचा दर 90.68 रुपये होता, जो शनिवारी तिसऱ्यांदा दर वाढल्यानंतर 95.69 रुपये झाला आहे. अशा प्रकारे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यामुळे वाहनधारकांचे बजेट कोलमडले आहे, तर दुसरीकडे महागाईने उच्चांक गाठला आहे. शेतीची मशागत आणि पेरणीच्या कामांच्या तयारीमुळे शेतकरी डिझेलची व्यवस्था करण्यात गुंतले आहेत. अकोला जिल्ह्यात सध्या कोणतीही टंचाई नाही. पुरेसा साठा असल्यामुळे पेट्रोल पंपावर परिस्थिती सामान्य दिसत आहे. वाशिम जिल्ह्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख सुरेश मापारी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये सामील झाले आहेत. मापारी यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने वाशिममध्ये ठाकरे सेनेला मोठा धक्का मानला जात आहे. वाशिम जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांना 2 दिवसांपूर्वीच त्यांच्या पदावरून हटवण्यात आले होते.
त्यांच्या जागी बालाजी वानखडे यांची शिवसेना वाशिम जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून मापारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे सेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे, कारण मापारी यांच्यासोबत 200 ते 250 पदाधिकारी, सरपंच आणि कार्यकर्ते भाजपमध्ये सामील आहेत. माजी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्या भाजप प्रवेशानंतर नवनियुक्त जिल्हाप्रमुख बालाजी वानखडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की शिवसेनेचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी आमच्यासोबतच आहेत आणि आम्हाला कोणताही धक्का बसलेला नाही. वाशिम जिल्हा बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करतो आणि करत राहील. आम्ही शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत राहू. वानखडे पुढे म्हणाले की शिवसेनेने मापारी यांना 2दा जिल्हाप्रमुख केले, तसेच जिल्हा परिषद आणि नगर परिषद निवडणुकीतही त्यांना उमेदवारी दिली. एवढे सगळे मिळूनही ते का नाराज आहेत हे आम्हाला समजले नाही. जी मी माध्यमामधून आपल्या इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून नुकतीच बातमी टी व्हीला बघितलेली आहे. शिवसेनेच्या या जिल्ह्यामध्ये शिवसेनेला खिंडार पडेल, इथं कुठेही शिवसेनेला खिंडार पडणार नाही. कारण शिवसेना हे बाळासाहेब ठाकरेंनी या वाशिम जिल्ह्याची निर्मिती केली आणि तेव्हापासून इथचा जो शिवसैनिक आहे पूर्ण या जिल्ह्याची बांधील आहे. आणि जो तुम्ही म्हणत आहे किंवा जिल्हाप्रमुख केल्यामुळे खिंडार पडेल, इथचा आमचा उपजिल्हाप्रमुख, आमचे 13 नगरसेवक, आमचे सर्व 6 शहर प्रमुख, 6 तालुका प्रमुख, कोणीही भाजपमध्ये कोणत्याही अधिकृतरित्या यांचा प्रवेश झालेला नाही. आणि जे 12 लोकांची यादी तिने तिथे दिलेली आहे त्याच्यापैकी 6 नगरसेवक इथं आज वाशिममध्येच आहेत. त्यामुळे इथं कुठेही शिवसेनेला खिंडार पडणार नाही. आणि सर्व आमचे पदाधिकारी इथं कायम वाशिममध्ये आहेत. आमचे आता थोड्याच वेळात आमची मीटिंगसुद्धा आयोजित आम्ही सन्माननीय खासदार संजयभाऊ देशमुख, सहसंपर्क प्रमुख सुधीरभाऊ कुंवर यांच्या मार्गदर्शनामध्ये आमची 4 वाजता पत्रकार परिषद पुन्हा आम्ही घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण आमची सविस्तर अशी अधिकृत तिथं घोषणा करणार आहोत. आमची नाराजीकाने आणि त्या ज्या माजी जिल्हा प्रमुखाला त्यांना पक्षांनी जिल्हा प्रमुख दिली, ते अडचणीच्या काळात असताना पूर्ण शिवसैनिक त्याच्यामुळे ठाम त्याच्या पाठीशी उभा होता. आणि लोकसभेमध्ये त्यांना आमचे सहसंपर्क प्रमुख सुधीरभाऊ कुंवर यांचं पद काढून त्यांना पद दिल्याच्या नंतरसुद्धा त्यांना पक्षानं एवढं मोठं केलेलं आहे. जिल्हा परिषद सभापती 2-2 वेळ केलं. उद्धव साहेबांचा आदेश असताना सुद्धा आम्ही 2-2 वेळा त्यांना सभापती केलं. मार्केटचा संचालक ते झालेले आहेत. आणि आत्ताच नुकतीच जे निवडणुका झाल्या आहेत, ग्रामपंचायत असो, बाजार समिती असो, आम्ही ठामपणे सर्व शिवसैनिकाला नगरपालिकेमध्ये 13ही नगरसेवक एकट्या जिल्हा प्रमुखाच्या भरोश्यावर निवडून आलेले नाहीत. सर्व शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काम केल्यामुळं इथं 13 नगरसेवक, आमचे 15 नगरसेवक आणि उमेदवारीसुद्धा ही आम्ही सन्माननीय उद्धव साहेबांच्या आदेशाने माजी जिल्हा प्रमुखाला उमेदवारी देऊनसुद्धाही त्यांची काय नाराजी पक्षाबद्दल हेच आम्हाला कळलं नाही. अकोला येथील प्रसिद्ध डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये थायरॉइड, लठ्ठपणा, ॲसिडिटी, गुडघेदुखी, कंबरदुखी, संधिवात, मायग्रेन यासारख्या असाध्य आजारांवर उपचार घेऊनही रुग्ण आता निरोगी जीवन जगत आहेत. ॲडव्हान्स होमिओपॅथीच्या उपचारामुळे आत्तापर्यंत हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 40 वर्षापासून डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये शरीराच्या सर्व आजारांवर संपूर्ण आणि यशस्वी उपचार केले जात आहेत. ज्या रुग्णांना इतर ठिकाणी उपचार घेऊनही फरक पडलेला नाही, अशा रुग्णांनी एकदा इथे नक्कीच भेट दिली पाहिजे. अधिक माहितीसाठी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक 91 75 95 71 29 किंवा 91 30 016 12 9 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात. तसेच नाईकहोमिओपॅथी.com यूट्यूबवर अधिक माहिती मिळवू शकतात. येथे उपचार घेऊन पूर्णपणे बऱ्या झालेल्या एका महिला रुग्णाने आपला अनुभव व्यक्त केला आहे. मी मनीषा. नाईक होमिओपॅथीमध्ये येण्याअगोदर मला थायरॉईडचा त्रास होता. अंगावर सूज आली होती, वजन वाढले होते, कामात उत्साह नव्हता, चिडचिडपणा वाढला होता. खूप ॲलोपॅथी औषधी घेतली पण काहीच फायदा झाला नाही. नाईक होमिओपॅथीमध्ये ॲडव्हान्स होमिओपॅथी उपचार करून 2 महिन्यात मला खूप फायदा झाला. चिडचिड कमी झाली, कामात उत्साह वाटतो, मला 50% आराम आहे. या उपचाराने मी पूर्णपणे समाधानी आहे. माझं नाव मनीषा संदीप हिवाळे. मी बुलढाणा जिल्ह्यातली. मला थायरॉईडचा त्रास होता, तर मी खूप ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घेतल्या पण मला काहीच फरक नव्हता. स्वेलिंग होते पूर्ण शरीरावर आणि असं वजन खूप वाढलेलं होतं. पण मी सरांचा इंटरव्ह्यू पाहिला टी व्हीवर, म्हणून मी इथं आलेली आहे. आता मी सध्या वर्धा जिल्ह्यातून आलेली आहे, खूप लांब इकडे अकोल्यामध्ये. आणि आता मला 2 महिन्यातच खूप फरक पडला, 50% तरी खूप प्रमाणात. आणि म्हणजे स्वभावात पण खूप फरक झाला, माझ्या खूप बदल झाला. आता चिडचिड करत नाही, काहीच नाही.
आता खूप चांगलं वाटत आहे मला इथे येऊन. ॲलोपॅथी घेतलं पण त्याचा काहीच फरक नाही झाला, म्हणून होमिओपॅथिककडे मी आले. वाशिममधील कारंजा मूर्तिजापूर रोडवर आज दुपारी एक भीषण अपघात झाला. वर्धा जिल्ह्याच्या दिशेने डिझेल घेऊन जाणारा एक टँकर अचानक उलटला. या अपघातात टँकरचा चालक खाली अडकला होता. डिझेल गळती होत असल्यामुळे परिसरात स्फोट होण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र कारंजा ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले, ज्यामुळे चालकाचे प्राण वाचले. कारंजा मूर्तिजापूर रोडवरील तक्षशिला कॉलेजजवळ टँकरचा अपघात झाला. वर्धा जिल्ह्याच्या दिशेने डिझेल घेऊन जाणाऱ्या एका टँकरवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने टँकर अचानक पलटला. अपघातानंतर टँकरमधून डिझेलची गळती सुरू झाली, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. टँकरचा चालक केबिन खाली अडकल्यामुळे घटनास्थळावर मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच कारंजा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेन बोलावून बचाव कार्य सुरू केले. सुमारे 45 मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. जखमी चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वेळेत मदत मिळाल्यामुळे चालकाचे प्राण वाचल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पोलिसांच्या तत्परतेचे आणि शौर्याचे कौतुक होत आहे. बाळापूर तालुक्यातील सोनाळा परिसरातून मोरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात जेसीबीच्या सहाय्याने माती उत्खनन करून ती वीट भट्ट्यांवर वाहतूक केली जात आहे. हातरुण, बोरगाव, वैराडे आणि निमकर्दा मार्गावरून दिवस रात्र ओव्हरलोड ट्रकची वाहतूक सुरू असल्याने रस्त्याची अक्षरशः साळण झाली आहे. धुळीचे साम्राज्य, मोठे मोठे खड्डे आणि भरधाव ट्रकमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बाळापूर तालुक्यातील सोनाळा येथील मोरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन सुरू असून ही माती वीट भट्ट्यांसाठी बाळापूर आणि हात अंदुरा परिसरात वाहून नेली जात आहे. यासाठी वापरले जाणारे ओव्हरलोड ट्रक हातरुण, बोरगाव, वैराडे आणि निमकर्दा मार्गावरून भरधाव वेगाने धावत असल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात मोठे मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांसह ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ट्रकांमधून उडणाऱ्या धुळीमुळे घरांमध्ये धुळीचे थर साचत असून नागरिकांना अंगणात बसणेही कठीण झाले आहे. कपडे बाहेर वाळत टाकणेही अवघड झाले असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे अनेक ट्रक विना तारपत्री माती वाहून करत असल्याने शासनाच्या नियमांचेही उल्लंघन होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या मार्गावर मशीद, मदरसा आणि शाळांसमोरही भरधाव ट्रकांची वाहतूक सुरू असल्याने अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान या जड वाहनांच्या वाहतुकीमुळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा पाईपलाईनचे नुकसान होऊन काही काळ पाणीपुरवठाही ठप्प झाला होता. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दखल घेत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी 23 मे रोजी रास्ता रोको आंदोलन करत ओव्हरलोड वाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. सोनाले से बाड़ापुर ये ओवरलोड ट्रक चालू है मट्टी के, और इतनी तकलीफ है कि रोड में बड़े बड़े खड्डे गिर गए। सोनाले से बालापुर तक के ओवरलोड रात दिन ट्रक चालू है 24 घंटे, और इतनी तकलीफ है कि ना पैदल चल सकते ना गाड़ी लेके चल सकते। पूरे रास्ते गड्ढे गिरा दिए इन्होंने, और इनको पानी की मांग कर रहे, ना पानी मारते ना कुछ मारते, इतने ओवरलोड चल रहे गाड़ियाँ। यहाँ पे ये रोड पे स्कूल है, मदरसा है, और स्पीड इतनी रहती है ट्रक वालों की क्या ये हाथ दिए तो रोकने को तैयार नहीं रहते। इतने स्पीड में चलते हैं, इनके ओवरलोड ट्रक रहते और डरते हैं, भागने की तैयारी में रहते हैं। तो इसलिए ये रास्ता इतना खराब कर दिया, धूल मट्टी इतनी है कि ट्रक चलने के बाद में पीछे का रास्ता नहीं दिखता। इसके बाद में अगर से इन्होंने पानी वगैरह मार के या रास्ता दुरुस्ती नहीं करे तो हम इनके गाड़ियाँ रोकेंगे। एका महिलेच्या गळ्यातील 75,000 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेले होते. अकोट शहर पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत मंगळसूत्र लांबवणाऱ्या आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीला गेलेले मंगळसूत्रही जप्त केले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद येथील तक्रारदार रेखा देवेंद्र सदार यांनी त्यांची नणद संगीता विनोद फसाले यांच्यासोबत 20 मे रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास उपचारासाठी अकोट येथील एका खासगी रुग्णालयात आल्या होत्या. रुग्णालयातील काम आटोपून दुपारी 1 वाजताच्या सुमारास पिंपळोदला परत जाण्यासाठी त्या अकोट बस स्थानकावर पोहोचल्या. दरम्यान अकोट यवतमाळ बस सुटणार असल्याने बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. तक्रारदार महिला बसमध्ये चढत असतानाच गर्दीचा फायदा घेऊन एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 11.50 ग्रॅम वजनाचे आणि 75,000 रुपये किमतीचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र तोडून चोरून नेले. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अकोट शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल होताच अकोट शहर पोलिसांनी अवघ्या 1 तासाच्या आत तपास चक्रे फिरवून आरोपी शैलेंद्र उर्फ बंडू सुरेश जाधव याला अटक केली. हा आरोपी बीड जिल्ह्याचा रहिवासी आहे. पोलीस कोठडी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका दगडाखाली लपवून ठेवलेले सोन्याचे मिनी मंगळसूत्र पोलिसांना काढून दिले. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे. अकोट बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली असून हे पाहता बस स्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अमोल मालवे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने केली आहे. पेट्रोलच्या दरात सलग तिसऱ्यांदा वाढ झाली आहे. अमरावती शहरातील पेट्रोल आणि डिझेल विक्रेत्यांचे म्हणणे आहे की पेट्रोलचे दर वाढल्यामुळे नागरिक नाराज नाहीत. उलट इतर जिल्ह्यांमध्ये जिथे डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा जाणवत आहे तिथे अमरावतीत वेळेवर पेट्रोल मिळत असल्याने लोक समाधानी आहेत. अमेरिका आणि इराणमधील युद्धानंतर इंधनाची आवक कमी होत आहे, ज्यामुळे अवघ्या 15 दिवसात तिसऱ्यांदा इंधनाचे दर वाढवण्याची वेळ सरकारवर आली आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळे काही लोकांमध्ये नाराजी आहे तर काही लोक यावर खुश आहेत, कारण त्यांना अमरावतीत वेळेवर पेट्रोल आणि डिझेल मिळत आहे. अच्छा नहीं है, मतलब कम बढ़ना चाहिए, थोड़ा ज़्यादा बढ़ता है. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण झाली असून नागरिकांवर पेट्रोल डिझेलसाठी रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे. परंतु अमरावती शहरात वेळेवर पेट्रोल मिळत असल्याने लोक खुश आहेत, अशी माहिती अमरावती शहरातील एका पेट्रोल पंप चालकाने दिली आहे. सर 15 मे पासून पेट्रोल डिझेल 3 रुपये 13 पैशांनी वाढले आणि आता 18 मेला आणि 23 मेला डिझेल 94 पैशांनी आणि पेट्रोल 90 पैशांनी वाढले. काय प्रतिक्रिया आहे आपली? गिरायकांचं म्हणणं काय? नाही, आता सध्याची कंडिशन पाहता गिऱ्हाईक या रेटवर लक्ष देत नाही आहे, कारण बरेचसे ठिकाणी पेट्रोल डिझेलचा तुटवडा आहे. त्याच्यामुळे ज्यांना भेटून राहिलं ते म्हणतं किंवा चला भेटून राहिलं तेच लय. कारण कसं आहे, पेट्रोलचं पैसे रेट पाहून नाही, त्यांनाही माहीत आहे की भारताची परिस्थिती काय आहे, की बा कच्च्या तेलाचे माल रेट वाढले, कंपन्या लॉसमध्ये चालल्या, त्याच्यामुळे ते माल बराबर पाठवून नाही राहिले पंपवाल्यांना. त्याच्यामुळे ते रेट वाढणं तर साहजिकच होतं. त्याच्यामुळे गिरायकाची प्रतिक्रिया अशी काही आहे नाही की बा रेट कसे वाढून राहिले, काय राहिले, कारण त्यांना भविष्यामध्ये जे होऊन राहिलं आता ते त्यांना कल्पना आहे त्या गोष्टीची. म्हणून याची प्रतिक्रिया म्हणजे रेट वाढून राहिले याच्यावर गिरायकाची असं काही म्हणणं नाही. त्यांनाही माहीत आहे की कच्च्या मालाचे ते रेट वाढत आहे, गव्हर्नमेंटला लॉसमध्ये जात आहे. पण तरी जे अपेक्षा होती 10 ते 15 रुपये वाढायची ते नाही वाढले, ते फक्त 4 ते 5 रुपयाच्या मंदातच ठेवले आहे त्यांनी. तेवढ्यासाठी ग्राहक लोक संतुष्ट आहे की बा जास्त बोज न देता कमी रेटमध्ये, म्हणजे कमी बोज देऊन जर भेटून राहिलं तर त्याच्यात गिरायकाला काही हरकत नाही. कुठे कुठे म्हणजे साठवणूक होत आहे काय काही पेट्रोल पंपावर? नाही, साठवणूकचा प्रश्नच नाही, कारण आम्हाला कंपनीकडूनच माल 2 ते 3 दिवसानंतर येत आहे, त्यामुळे साठवून ठेवायची गरजच नाही आहे. कसं आहे, अमरावती सिटीमधले पेट्रोल पंप तरी खूप चांगले आहे. तुम्ही वाशिमकडे पहा किंवा आदर चंद्रपूर पहा, किती बेकार कंडिशन आहे त्यांची. त्यांना तर असं डबक्याच्या रांगा लावून राहिल्या, शेतकरी लोकांचे कामं चालू आहे, हे चालू आहे, त्यांना डिझेल नाही भेटून राहिलं. आता असा पर्याय म्हणजे एक असं पाहायला लागले आपल्या अमरावती तरी ठीक आहे, माल येऊन राहिला. 1-2 सिटीत 10 पंप आहे तर 2 पंप बंद राहून राहिले, ते ठीक आहे, लोकांना ते चालते, कारण तेवढा कंपनी एक मालच नाही देत आहे. कंपनीला असं वाटतं की जेवढा आपलं चांगली कंडिशन येईपर्यंत माल पुरू तेवढं चांगलं आहे. बकरीद 27 मे रोजी देशभरात साजरी केली जाणार आहे. जशी जशी बकरीद जवळ येत आहे तशी शहरातील वाशिम बायपास परिसरातील जनावरांच्या बाजारात मोठ्या संख्येने बोकडांची आवक वाढली आहे. बाजारात खरेदीदार आणि व्यापाऱ्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. आज रविवारी जनावरांच्या बाजारात जमुनापारी, बेरारी, अजमेरी, सिरोही, गुजरी अशा वजनाने भारी आणि देखण्या बोकड्यांच्या प्रजाती पाहायला मिळाल्या. जिल्ह्यातील ग्रामीण भागांसह अनेक राज्यातील व्यापारीही आपले वजनदार बोकड विकण्यासाठी या जनावरांच्या बाजारात आले होते. यासोबतच अनेक राज्यातील व्यापारी बोकड खरेदी करण्यासाठीही आले आहेत. यामुळे बाजारातील गर्दी आणखीनच वाढली आहे. बाजारात लहान बोकडापासून ते मोठ्या आणि वजनदार बोकडांची जोरात खरेदी विक्री होत आहे.
बोकड सामान्यतः 10,000 रुपयांपासून ते 1,00,000 रुपयापर्यंतच्या किमतीत मिळत आहेत. खरेदीदार बोकडांचे आरोग्य, वजन, उंची आणि त्यांची जात पारखून घेत आहेत. बाजारात कमी किमतीत बोकड मिळणे कठीण झाले आहे. मजबूत आणि निरोगी बोकड आकर्षणाचे केंद्र बनले आहेत. बोकड खरेदी करण्यासाठी बाजारात दिवसभर गर्दी दिसून आली. या सणाबाबत मुस्लिम समाजात प्रचंड उत्साह आहे. लोक आपल्या कुटुंबियांसह आणि मुलांसह बोकड खरेदी करण्यासाठी येत आहेत. बकरीद जवळ आल्यामुळे बाजारात चांगली विक्री होण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. आतापर्यंत शेकडो बोकडांची विक्री झाली आहे. विशेष बाब म्हणजे बोकड खरेदी करणाऱ्यांपेक्षा ते पाहण्यासाठी आलेल्यांची गर्दी अधिक होती. अकोला शहरातील गीतानगर परिसर येथील नवग्रह शनी मंदिरात कुलदेवी जिनमाता भवानीचा मंगलपाठ संपन्न झाला. याचा लाभ परिसरातील शेकडो नागरिकांनी घेतला. अधिक मास हा अत्यंत पवित्र, पुण्यदायी आणि भक्तिमय मानला जातो. यामध्ये भजन, सत्संग केल्याने पुण्य आणि शाश्वत सुखाची प्राप्ती होते. याच पार्श्वभूमीवर गीतानगर येथील नवग्रह शनी मंदिरात शनिवार 23 मे रोजी राजस्थान सीकरची कुलदेवी जिनमा भवानीचा मंगलपाठ भक्ताच्या सहकार्याने आणि श्रद्धेने संपन्न झाला. शहरातील प्रसिद्ध भजन गायक राधेश्याम शर्मा राजपूतपुरा आणि राधेश्याम शर्मा नारियलवाले यांनी आपल्या मधुर आवाजात माता राणीची एकापेक्षा एक सरस भजने सादर करून उपस्थित सर्व भक्तांना भावविभोर केले. चला तर मग पाहूया या मंगलपाठ कार्यक्रमाची एक झलक. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. आयशर कंपनीच्या ट्रॅक्टर शोरूमला लागली भीषण आग. बाजूलाच पेट्रोल पंप असल्याने लोकांमध्ये प्रचंड घबराट. पारस थर्मल पॉवर स्टेशनच्या कोळसा मिलमध्ये भीषण स्फोट. कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेले कामगार गंभीररित्या भाजले. अकोला जिल्ह्यात उष्णतेचा कहर कायम. उद्यापासून नौतपाला सुरुवात. जिल्ह्यात गेल्या 13 दिवसांपासून हीट वेव्हचा कहर सुरू. देशात तिसऱ्यांदा वाढले पेट्रोल आणि डिझेलचे दर. अकोल्यात पेट्रोल 90 पैशांनी तर डिझेल 95 पैशांनी महाग. वाशिममध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का. माजी जिल्हा प्रमुख सुरेश मापारी समर्थकांसह भाजपमध्ये दाखल. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा सिटी न्यूज. 2,48,000 दर्शकांनी सिटी न्यूज अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत सिटी न्यूजच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा सिटी न्यूजचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा सिटी न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.